राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राज्यामध्ये एक असा तडफदार आणि इमानदार अधिकारी आहे ज्यांचं नाव तुकाराम मुंडे. या तुकाराम मुंडेंच्या संदर्भामध्ये अनेक वेळा अनेक लेख येतात, अनेक बातम्या येतात. हा अधिकारी कधीही भ्रष्टाचारामध्ये कुठं अडकला अशा प्रकारची बातमी कधी आली नव्हती आणि ती आत्ता आली. आणि या तुकाराम मुंडेंच्या या अधिकाऱ्याचं निलंबन करावं अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली नाही. या सगळ्या प्रकारावरती मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की ही बाब अतिशय गंभीर आहे आणि आम्ही याच्याकडे उच्चस्तरीय चौकशी करू. मला वाटते मुख्यमंत्र्यांना एवढं सांगणे, या राज्यामध्ये अनेक गंभीर बाबी आहेत, अनेक गंभीर प्रश्न आहेत, तुमचं लक्ष त्या ठिकाणी जाणं फार गरजेचं आहे. तुकाराम मुंडेंसारख्या अतिशय इमानदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती अशा प्रकारची निलंबनाची कारवाई कशी करता यावी याकडे लक्ष देण्यापेक्षा बाकीच्या ज्या ठिकाणी तुम्ही सगळा घाण करून ठेवलेली आहे ती जरा साफ करण्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, अतिशय गंभीर विषय. तुकाराम मुंडे हे अतिशय निडर, म्हणजे एकदम कडक स्वभावाचे असणारे ते अधिकारी आहेत आणि यांचं निलंबन करावं म्हणून अशी प्रस्ताव म्हणा किंवा असं विनंती सभागृहामध्ये काल करण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की नागपूरमध्ये ते अधिकारी म्हणून काम करत असताना त्यावेळेला एक काहीतरी चुकून घडलेली घटना असेल किंवा आमदारांना, मंत्र्यांना, खासदारांना त्या ठिकाणी पैसे खाता येत नाही म्हणून त्या तुकाराम मुंडे साहेबांची 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 24 वेळा बदली झाली. म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची काय अवस्था झाली असेल, तुम्ही हा विचार करा. आणि अशा अधिकाऱ्याला कायमस्वरूपी कसं घरी बसवायचं हा घाट या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी घातला आहे. तुकाराम मुंडेसारखे अधिकारी या राज्याचे अधिकारी नाहीत, या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही आपल्या सगळ्यांची मागणी असली पाहिजे. कारण इतका निडर आणि इतका न्यायप्रिय म्हणा किंवा इतका प्रामाणिक अधिकारी मिळणं फार गंभीर आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आत्ताच्या वेळेला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुकाराम मुंडेंसाठी एक कमेंट नक्की झाली पाहिजे.